आज आपल्याला चिंटू नावाच्या अस्वलाची गोष्ट ऐकायची. अस्वल जंगलात राहतं की नाही, तसंच हे जंगलात राहणारं अस्वल. एका मोठ्या झुडुपाचं असं रान होतं, तिथे हा राहायचा. तिथे जवळ एक बीळ होतं सस्याचं. तो त्याचा मित्र, त्याचं नाव हार्या. आणि दुसऱ्या बाजूला एक उंदराचं बीळ होतं, त्याचं नाव होतं मयंक. चिंटू, हार्या आणि मयंक यांची छान दोस्ती होती. आपापलं खाणं पिणं उरकलं की सगळे एकत्र जमायचे, गप्पा मारायचे, खेळायचे. बरेच दिवस असं चाललं होतं. ससा बिळात राहायचा, मयंकही बिळात राहायचा. सश्याच्या बिळाला खूप दारं असतात बरं का. त्यामुळे हार्या काही नेहमी इकडून यायचा नाही, वेगवेगळ्या वाटांनी जायचा गवत शोधायला. पण चिंटूचं तसं काहीच नव्हतं. चिंटूला आपलं त्या झुडपाखालीच राहावं लागायचं. चिंटूलाही वाटायचं आपल्याला पण पाहिजे होतं नाही का घर. तो बघायचा कसं बांधतात हे घर. हे दोघं काय करायचे, जमीन उकरायचे नखांनी आणि खोल 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 खड्डा करत करत पुढे जायचे. तसंच त्यांचं घर. चिंटूला वाटायचं, बाप रे, आपण केवढे मोठे आहोत त्यांच्यापेक्षा, आपल्याला केवढा तरी खड्डा करावा लागेल. नको रे बाबा, गरबीर काही नको, आपण बरे आहोत झुडपाखाली. पण एकदा काय झालं, जंगलात वादळ सुरू झालं. वादळ माहितीये, खूप खूप वारा येतो जोराचा. झाडं हलतात, झुडपं हलतात, खूप पालापाचोळा उडतो. सगळीकडे नुसतं सैरा वैरा पळत सुटतात प्राणी त्या वाऱ्याने घाबरून. असं वादळ झालं. मोठी मोठी झाडं सुद्धा वाऱ्याच्या जोराने पडायला लागली. तर चिंटूच्या झुडपांचं काय, ती वाऱ्याबरोबर गरगर गरगर फिरत केव्हा जमिनीतून उखडून निघाली, गेली कुठेतरी वाऱ्याबरोबर वाहत. चिंटू आपला तिथेच बसला होता थरथर कापत. खूप घाबरला होता तो. त्याच्या अंगावर दाट केस होते म्हणून बरं, पण तरी ते सुद्धा त्या वाऱ्याने इकडे तिकडे विस्कटले होते आणि त्याला थंडी वाजायला लागली होती. वादळ कमी व्हायचं काही लक्षणच दिसेना. आता काय करूया, कुठे जाऊया बरं. त्याला वाटलं हार्याच्या घरी जाऊया का, त्याचं घर जमिनीच्या खाली आहे, तिथे काही वादळ नसेल. म्हणून तो हार्याच्या घरी गेला. त्याने हाका मारली, हार्या हार्या, अरे मी आलोय हार्या. एक नाही दोन नाही, हा, याच्या घराला दुसरीकडून दार आहे नाही का, तिकडे जाऊन बघितलं पाहिजे. असं करत चिंटू त्याच्या 2-3 दारांपाशी हिंडला. पण हार्या बाहेर आला नाही, त्याचं कुणीच बाहेर आलं नाही. चांगले 5-6 भाऊ होते त्याला, कोणीच नाही आलं. आणि मग तो म्हणाला, हार्या, अरे किती वादळ आहे, मला खूप त्रास होतोय रे, मला जरा तुझ्या घरात घे ना. तेव्हा हार्या आतूनच म्हणाला, एवढा मोठा तू माझ्या घरात कसा मावणार, माझ्या घराचं दार तुझ्यासाठी बंद, काही यायचं नाही माझ्या घरी. चिंटूला वाईट वाटलं, आपल्या मित्रांनी आपल्याशी असं बोलावं का. तरी काही विचारा बोलला नाही. पुन्हा आपल्या झुडपाच्या जागी येऊन बसला. थोडा वेळ गेला, वारं जरा जरा कमी व्हायला लागलं. मग तो म्हणला, आता मयंककडे जाऊन बघू. मयंककडे गेला. मयंकला म्हणाला, अरे खूप वादळ आहे रे बाहेर. हो मग कळतंय मला, म्हणूनच मी बाहेर येत नाही अजिबात. अरे पण मला खूप त्रास होतोय रे वादळाचा, खूप वारं आहे आणि मी राहतो ते झुडूपही गेलं उडून कुठेतरी जमिनीपासून निखळून. मग मी काय करणार त्याला, तू दुसरीकडे कुठेतरी जागा शोध, इथे नाही यायचं. चिंटूला फार वाईट वाटलं. आपले मित्र आहेत ना हे, मग त्यांच्या बिळात आपण मावणार नाही बरोबर, पण त्यांनी आपल्याला असं तोडायला नको ना, असे टाकून बोलायला नको ना. काय करूया. आता वादळ कमी व्हायची वाट बघत चिंटू तिथेच बसून राहिला. थोड्या वेळाने हळूहळू वादळ शांत झालं. चिंटूला फार दुःख झालं होतं. तो म्हणाला, छे, असले मित्रच नकोत आपल्याला.
जे आपल्या मित्राची संकटाची जाणीव ठेवत नाहीत असे काय करायचेत मित्र. आपण हे जंगल सोडून दुसरीकडेच जाऊ. म्हणून तो हळू 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 चालत चालत निघाला. खूप वाईट वाटलं होतं ना त्याला. पुढे पुढे जात ते जंगल संपलं. मग मध्ये 2 गावं लागली. तसाच तो चालत राहिला चालत राहिला चालत राहिला आणि दुसऱ्या जंगलात जाऊन पोचला. तिथे एक मोठं चिंचेचं झाड होतं. त्या चिंचेच्या झाडावर बऱ्याच पक्ष्यांची घरटी होती. पोपटाची ढोलीत घरटी होती. एक तिथला पोपट खूप शहाणा आणि चांगला होता. नवीन आलेल्या या अस्वलाच्या पिल्लाला बघून तो म्हणाला, काय रे, या जंगलात नवीन आहेस वाटतं. तो म्हणाला, हो रे, आत्ताच आलोय मी. बरं बरं, मग बैस इथे जरा झाडाखाली. मी जरा वर जाऊन फांदी हलवतो, म्हणजे तुला चिंचेची फुलं मिळतील खाली पडलेली. तुला आवडतात ना ती. चिंटू म्हणाला, हो आवडतात ना. मग पोपटाने वर जाऊन फांदी हलवली, फुलं खाली पडली. चिंटूने थोडीशी फुलं खाल्ली आणि चिंटू म्हणाला, मी राहू का रे इथेच. राहा की, खूप प्राणी आहेत जंगलात, राहा की. चिंटू तिथे राहायला लागला. 10-15 दिवस झाले आणि मग त्याला असं वाटायला लागलं, आपण आता एकटेच आहोत, हिंडणार तरी किती, नवे मित्र कधी मिळणार. आणि मागच्यासारखं व्हायला नको. आपण आपलं घर बांधून ठेवूया, म्हणजे काही संकट आलं तरी आपल्याला आपल्या घरात राहता येईल. पण घर कसं बांधणार. इकडे तिकडे तिकडे बघत तो विचार करत होता. तिथेही सस्यांची बिळं होती, तिथेही उंदरांची बिळं होती. आपल्याला पण उकरूनच केलं पाहिजे बरं का. त्याला एक मोठा मातीचा ढीग दिसला. अरे वा, हा छान ढीगच आहे. आता आपण हो उकरूया, म्हणजे आपलं घर लवकर तयार होईल. चिंटूनी आपल्या नखांनी माती उकरायला सुरुवात केली. थोडी माती उकरून न होतीये तोच फस्कन एक नाग आला. माझं घर कोण पाडताय. चिंटू घाबरला. तो म्हणाला, मी नाही तुमचं घर पाडत आहे, मी माझं घर करतोय. तुझं घर करायला तू माझं घर पाडतोयस. पण नवीन आहेस वाटतं या जंगलात. मी या जंगलचा नागराजा आहे, चल जा इथून. चिंटू बिचारा, हो का, मला माहिती नव्हतं हो, मी नवीन आहे ना इथे, असं म्हणून परत चिंचेच्या झाडाखाली येऊन बसला. राघू म्हणाला, काय रे, घर बांधणार होतास ना, म्हणला होतास ना मला. त्यांनी सांगितलं की अरे तिथे तो, अरे हो हो, त्या मुंग्यांच्या वारुळात आता नागराजा राहतो. तू तिथे गेलास होय नेमका. तिथे नको जाऊस, अजून पुढे जा, पुष्कळ जागा आहे आपल्या जंगलात. मग चिंटू परत अजून पुढे गेला. असाच तिथे एक मातीचा मोठा ढीग दिसला त्याला. त्याने तो उकरायला सुरुवात केली. माती काढतोय. बराच खोल गेला तो आणि एकदम वाघाची डरकाळी ऐकू आली. कोण आलंय इथे. चिंटू परत घाबरला. अरे बापरे. तो बाहेर येऊन थांबला. ते वाघाच्या गुहेजवळचा ढीग होता मातीचा. वाघ बाहेर आला. किती वेळ चाललंय सारखं खूर 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 खूर, माझी झोपण झाली ना. मला तुमची झोपण नव्हती करायची, मी घर बांधतोय हो. इथे कशाला माझ्याजवळ घर बांधतोय, तिकडे लांब, यायचं नाही इथे. चिंटू म्हणाला, बरं. आणि चिंटू परत चिंचेच्या झाडाखाली येऊन बसला. संध्याकाळी राघू परत आला. काय रे, आज काय झालं. चिंटू चांगलाच थरथर कापत होता. तो म्हणाला, अरे इथे तर इतके प्राणी काय 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 सारखी दमदाटीच करतात. कुठे गेला होतास. मग त्याने सांगितलं, अरे बाबा तिथे वाघोबा राहतो जंगलातला, तिथेच नेमका गेलास का. बोर, आता अजून या बाजूला जा बरं, दुसरीकडे. या बाजूला नको बाबा, तिकडे गाव आहे, गावातले लोक येत जात असतात ना सारखे. अरे येऊ देत, गावातले लोक आपल्याला जंगलातल्या प्राण्यांना काही नाही करत. आता तो तिकडे गेला. असाच एक मातीचा ढीग होता.
त्यांनी भोवती चक्कर मारली. मुंग्या बिंग्या नाहीत ना ते बघितलं. पुन्हा कोणी आहे का, कोणी आहे का असं 2-4दा म्हटलं. कोणी बाहेर आलं नाही. आता त्यांनी चांगलं उकरायला सुरुवात केली. पण तो काय करायचा, उकरलेली माती गोळा करायचा आणि आपल्या जाड्या जाड्या अंगांनी ती त्या बाजूला चेपून द्यायचा. असं करत करत त्यांनी छान एक असं गोल असं घर तयार केलं आणि सगळीकडे त्याची अशी माती छान थापलेली होती. मग त्यांनी छोटी छोटी झुडपं आपल्या दातांनी तोडून आणली आणि त्या ढिगाऱ्यावर टाकून दिली. आणि मग त्यांनी आत जाऊन पाहिलं. अरे वा, आपल्याला आतमध्ये जाता येतंय. चिंटूचं घर तयार झालं. चिंटू त्याच्यामध्येच विश्रांती घ्यायचा. मग त्यांनी आपल्या राघूला आणलं. राघू चल ना माझं घर बघायला. राघू आला आणि त्यांनी पाहिलं तर चिंटू एकटाच मावत होता. राघूला आत यायला जागाच नव्हती. तो म्हणाला, चिंटू घर थोडं मोठं पाहिजे रे. आपला मित्र आला तर त्याला घरात घ्यायला जागा नको का? तूच एकटा मावणार. खरंच की रे, मी उद्यापासून परत कामाला लागतो. आता परत 8-10 दिवसात चिंटूनी काम केलं. माती काढली, ती आपल्या अंगाने चेपली आजूबाजूला. जरा मोठं दार तयार झालं आणि मग चिंटू तिथे राहायला लागला. इकडे काय झालं, इकडच्या जंगलामध्ये एका वर्षी खूप पाऊस पडला होता. सगळ्यांच्या बिळात पाणी गेलं. सश्याच्या बिळात पाणी, उंदराच्या बिळात पाणी, सगळीकडे पाणीच पाणी. सगळे बिळातले राहणारे प्राणी बाहेर आले. आत कसं राहणार पाण्यात? ते काय मासे थोडेच आहेत पोहत पोहत राहायला. मयंक पण बाहेर आला, हऱ्या पण बाहेर आला, हऱ्याचे भाऊ पण बाहेर आले, मयंकचे पण भावंड बाहेर आली. कुठे राहायचं रे सगळ्यांनी? अरे, आता आपल्याला दुसरी जागा शोधायला पाहिजे नाही का? असं सारखं पाणी येतंय तर काय करणार? अरे पण दुसरीकडे खणणार तरी कुठे? चिखल झालाय सगळीकडे. आपण असं करूया का, हे जंगलातून दुसरीकडे जाऊया का? मयंक म्हणाला, चल हऱ्या, आपण जाऊया दुसरीकडे. आता त्यांना चिंटूची आठवण आली. कुठे गेला असेल आपला चिंट्या? अरे, आता तो भेटला तरी काय उपयोग? तो आपल्याला ओळख पण नाही दाखवणार बहुधा. अरे पण तो गेला असेल कुठे? ओळख नंतर. गेला असेल दुसऱ्या जंगलात. तो म्हणाला नाही का त्या दिवशी, बरं बाबा मी जातो. आपण पण जाऊया. पण कुठे गेलाय? शोधूया तर. जायला तर लागू. ते दोघंही निघाले. तसंच ते गाव ओलांडून पुढे पुढे आले. प्राण्यांना वास येतो बरं का. त्यांना आता जंगलाचा वास यायला लागला. गार वारं, जंगलातल्या झाडांचा वास. हां, इकडेच गेला असणार बघतो. दोघं पुढे पुढे गेले आणि खरंच तिथे एक मोठं जंगल होतं. त्यांनाही ते चिंचेचं झाड लागलं. ते दोघं तिथे बसले आणि ते बोलत होते की इथेच आला असेल का रे आपला चिंट्या? काय माहिती रे, कसं कळणार आपल्याला? असं ते बोलत तिथे बसले होते. तर राघू आला. तो म्हणाला, तुम्ही चिंटू अस्वलाबद्दल बोलताय का? ते म्हणाले, हो, तो आमचा मित्र आहे. हे, तुमचा कुठला मित्र? तुम्ही तर त्याला जंगलातून घालवून दिलं. अरे नाही रे नाही, आम्ही कसं जंगलातून घालवून देऊ? पण तेव्हा खूप वादळ झालं होतं, आमच्यावरही संकट होतं, म्हणून आम्ही त्याला. ते काही मला माहिती नाही. तुम्ही तुमच्या मैत्रीला जागला नाहीत. मी नाही तुम्हाला चिंटू कुठे सांगणार. असं नको रे करू. सांग ना आम्हाला. तुला माहिती आहे ना चिंटू? हो, तो खूप शहाणा आणि अगदी गरीब स्वभावाचा आहे. मला माहिती आहे तो. मी नाही सांगणार तुम्हाला. असं नको रे करू. सांग ना आम्हाला. आम्ही चिंटूची क्षमा मागू. तुम्ही इथेच थांबा, मी विचारून येतो चिंटूला. असं म्हणून राघू उडत उडत चिंटूच्या घरी गेला. चिंटू घरीच नव्हता. तो गेला तर अन्न शोधायला. दुपारपर्यंत अन्न शोधून सावकाश डुलत 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 स्वारी आली घरापाशी. आता काय, घरात मस्त झोप काढायची. तेवढ्यात राघू घरावर बसलेला त्याला दिसला.
तो म्हणला, काय रे, आत्ता कुठे इथे? अरे, तुझे त्या जंगलातले मित्र आलेत, ससा आणि उंदीर, आणि शोधतायत तुला. अरे हो का? बघू बघू, चल मी येत. अरे पण त्यांनी तुला घराबाहेर काढलं ना, चल चल काय. अरे जाऊ दे, मी ते विसरलो सुद्धा. असं म्हणून चिंटू पण निघाला. पारावरती हे दोघं भेटले आणि मग ते म्हणाले, चिंटू, आम्ही चुकीचं वागलो रे, पण त्याची आम्हाला चांगलीच शिक्षा मिळाली. चिंटू म्हणाला, काय झालं? अरे काही विचारू नकोस, आपल्या जंगलात एवढा पाऊस पडतोय, एवढा पाऊस पडतोय, सगळ्यांच्या बिळातनं पाणी, सगळे प्राणी बाहेर आलेत, आणि आता आम्हाला राहायला घर नसल्यामुळे कोणी पण मारून खातायत आम्हाला. आमच्या सगळ्या भावांना कोणी कोणी मारलं. अरे रे, असं झालं? मग बरं तुम्ही इकडे आलात. हो रे, आम्हाला काही पर्यायच नव्हता, आम्ही तुला शोधत शोधत आलो. हो ना, मग चला माझ्या घरी. असं म्हणून चिंटू त्या दोघांना त्याच्या घरी घेऊन गेला. चिंटूचं घर आता मोठं झालं होतं की नाही, त्यामुळे त्या दोघांनाही तिथे जागा मिळाली. आणि मग ते चिंटूला म्हणाले, खरंच तू एक अगदी शहाणा मित्र, चांगला मित्र आणि प्रेमळ मित्र आहेस. तू आम्ही जरी चुकीचं वागलो तरी विसरून गेलास. आता आम्ही परत कोणाशी असं वागणार नाही. आणि मग त्याही दोघांनी त्यांची तिकडे जवळ बिळं केली आणि मग सगळे मजेत राहायला लागले.